नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी आपल्या सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. लास्ट लेक्चरमध्ये आपण कॅन्सर आणि एड्स हे दोन टॉपिक पूर्ण केलेत. आता आपण पुढच्या पॉईंटकडे जातोय, जो शेवटचा डिसीज असेल आणि त्याचबरोबर ह्या चॅप्टरचं शेवटचं पॉईंटही असेल, ज्यामध्ये आपण आज अभ्यासणार आहोत सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आणि अल्कोहोल अँड ड्रग अब्यूज हे दोन महत्त्वाचे पॉईंट आपण अभ्यासणार आहोत. आता यामध्ये सर्वात प्रथम सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. तसं हा जो टॉपिक आहे, मी तुम्हाला एकदा रिमाइंड करून देतो की हा जो टॉपिक आहे बोर्डाच्या पुस्तकामध्ये 12वी बोर्डच्या पुस्तकामध्ये ह्युमन रिप्रोडक्शन हा जो चॅप्टर आहे, ह्या चॅप्टरमध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ह्या पॉइंटमध्ये दिलेला आहे. त्या ठिकाणी काही स्पेसिफिक जे याच्यातले डिसीजेस आहेत, जसं गनोरी, त्यानंतर सिफिलिस, हे जे दोन डिसीजेस आहेत ते तुम्हाला सेपरेटली अभ्यासायचे आहेत. परंतु हे झाल्यानंतर तिथं ते अभ्यासण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे इथे तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याला समजून घ्या. तर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज म्हणजे काय? खरं तर नावामध्येच याचं एक्सप्लेनेशन आपल्याला भेटतं की सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज म्हणजे थ्रू सेक्शुअल कॉन्टॅक्ट जे डिसीज ट्रान्समिट होतात त्या डिसीजेसला आपण सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असं म्हणतो. ह्या डिसीजला व्हेनरल डिसीज सुद्धा म्हटलं जातं, दॅट इज व्हीडी. याला सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. व्हर्नरेबल डिसीजेस कधी कधी नाव असं दिलं जातं. ठीक आहे. तर असे व्हेरियस नेम आहेत या डिसीजेसचे. ऍक्च्युली व्हॉट इज दिस डिसीज? The definition of this disease is sexually transmitted diseases are infections that are spread from person to person through intimate sexual contact. असं इन्फेक्शन जे एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन कडे ट्रान्सफर होतात थ्रू इंटिमेट कॉन्टॅक्ट. म्हणजे एक इंटिमेट असा कॉन्टॅक्ट ड्युरिंग सेक्शुअल इंटरकोर्स असेल किंवा वॉट एव्हर काय असेल, तर त्या पद्धतीने हा डिसीज फॉर्म होतो. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आर डेंजरस बिकॉज दे आर इझिली स्प्रेड बिकॉज देर इज अन इंटिमेट कॉन्टॅक्ट. मीन्स the people from age 18 to 24 are mostly affected by these disease from 18 to 24 because in this period there is the puberty starts. Because of starting of puberty, the hormonal changes occurs in the body and the different sex attraction will be there, and because of that maybe these people will become in contact with the unsafe condition with different sex. Hence it may be easily spreaded. In India these are very low, but in other countries, but in also in India metro cities are vulnerable for that. In other countries mostly these diseases are seen. Hence, it is a dangerous disease. Second thing is that why dangerous? Because if this disease happen, जर झालं तर कोणाला बोलणार हा मोठा प्रश्न आहे. कारण आपण याविषयी कोणाबरोबर डिस्कशनही करू शकत नाही. 1 in 4 टीनेजर्स म्हणजे 4 लोकांपैकी टीनेजर्स म्हटल्याने टीनेजर्स 18 to 24, काही ठिकाणी 18 to 30 असं दिलेलं आहे. या एज मधले जे लोक आहेत त्यांना आपण टीनेजर्स म्हणतो. तर 4 पैकी 1 वेस्टर्न स्टॅटिक्स म्हणते आहे, तर 4 पैकी 1 व्यक्ती जी आहे ती याच्या मध्ये अडकलेली आहेत. Sexually transmitted diseases are diseases and infection which are capable of
being spread from person to person through. मग कसं हे ट्रान्समिट होतं? तर मोड ऑफ ट्रान्समिशन एक तर सेक्शुअल इंटरकोर्स आहे. सेकंड, oral genital contact or in non-sexual ways. Oral genital contact, you can understand it, or non-sexual ways. IV drugs आहेत, means those drugs which are responsible to stimulate the hormonal action in the body to bring the person towards the sex. And last one is a congenitally transmitted. मला वाटतं हे एक्सप्लेन करण्याची गरज नाही. Some common sexually transmitted diseases are, तुमच्या समोर दिसतात, chlamydia, gonorrhea, genital herpes. This is also called as HSV2. Then genital warts. This is called as HPV. Human papilloma virus मुळे होणारी कंडिशन ज्याला आपण म्हणतो genital warts. Hepatitis B, HIV and AIDS, pubic lice, syphilis, trichomoniasis. यामध्ये हिपॅटायटिस बी, त्यानंतर HIV एड्स, प्युबिक लाईस हे या प्रकारच्या कंडिशन्स आहेत. इव्हन जेनाटल हार्प सुद्धा आहे. हे या प्रकारचे कंडिशन आहेत की याच्यामध्ये ट्रीटमेंट पॉसिबल नाही. इन दिस देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ द ट्रीटमेंट. ओके, सो व्हेरी डेंजरस कंडिशन्स. दीज आर सम कॉमन STIs. आता हे जे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन असतील किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस असतील तर हे कोणत्या पॅथोजनमुळे होतं ते आपण नंतर पाहू. पण काही कॉमन सिम्पटम्स आपल्याला यामध्ये पाहायचे आहेत की यामध्ये होतं काय. तर जे काही कॉमन सिम्पटम्स आहेत ज्यामध्ये एक अनयुजुअल डिस्चार्ज फ्रॉम द पेनिस और द व्हजाइना, स्पेसिफिक फ्लूइड डिस्चार्ज फ्रॉम द पेनिस और द व्हजाइना, देन सोर्स और वार्ड्स ऑन द जेनाइटल एरियाज. जो जेनाइटल एरिया असेल त्या ठिकाणी सोर्स किंवा वार्ड्स फॉर्म झालेले असतील. त्यानंतर बर्निंग व्हाईल युरिनेशन. युरिनेशनच्या वेळेस काय होईल? बर्निंग निर्माण होईल. Also itching and redness in the genital area. जो genital area, the area where reproductive parts are present, that is genital area. मग ह्या एरिया मध्ये itching आणि redness, even anal itching also is there. Soreness or bleeding हे anal side ला भेटेल. If having any of these symptoms or think you might have an STI, talk to your healthcare provider freely. जोपर्यंत आपण फ्रीली बोलत नाही तोपर्यंत त्यावरती आपण कोणत्याही प्रकारे ट्रीटमेंट करू शकत नाही. कारण डिसीजेस असे आहेत की ते कोणासमोर बोलता येत नाहीत. बट यू कॅन फ्रीली टॉक विथ युअर डॉक्टर. In women, the sexually transmitted diseases mostly are symptomless. It is most important thing. Hence, in women, it is and more vulnerable, biologically, culturally, as well as socio-economically. Every conditions मध्ये हे खूप जास्त vulnerable आहे. Most are asymptomatic, म्हणजे यांच्यामध्ये सिम्पटम्स पाहायला भेटत नाही, खूप कमी प्रमाणामध्ये. Some important sexually transmitted diseases you are seen in front of you. एक आहे gonorrhea. It is because of pathogen Neisseria gonorrhoeae. हे जे पॅथोजन्स आहेत ते ध्यानात ठेवा चांगल्या पद्धतीने. याचं कारण असं आहे की यावरती नीट मध्ये किंवा एम्स मध्ये प्रश्न विचारलेला आहे. सो फर्स्ट इज अन gonorrhea. सेकंड वन इज जेनायटल हर्ब्स. जेनायटल एरिया मध्ये ज्याचे डॉट्स दिसून येतात. इट इज बिकॉज ऑफ हर्ब्स सिम्प्लेक्स व्हायरस. थर्ड, जेनायटल वार्ड्स. मी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस इथे तुम्हाला सांगितलं होतंच, परंतु परत तुमच्या समोर आलेलं आहे. HPV इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. देन फोर्थ वन इज सिफिलिस. Syphilis, it is because of Treponema pallidum. It is a bacterium which is responsible for this disease. ध्यानात ठेवा तुमच्या समोर आलेले जेनायटल हर्ब्स वार्ड हे व्हायरसेस मुळे आहेत. आणि आणखीन एक गोष्ट ध्यानात ठेवा, व्हायरसेस मुळे होणारे जितके काही सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस असतील दॅट आर नॉन क्युरेबल. मग हे जितके आहेत ना, हे दोन जे तुमच्या समोर मी दाखवलेत दॅट आर नॉन क्युरेबल. सो for that purpose only there is an prevention is must. बाकी सिफिलिस आहे बॅक्टेरियल डिसीज. त्यानंतर ट्रायकोमोनियासिस. It is because of Trichomonas vaginalis. It is an protozoan. Then last one is a chlamydiasis. Chlamydiasis, it is because of Chlamydia trachomatis. It is also a bacterium. तर तुमच्या समोर असलेले काही डिसीजेस समजा गनोरी आहे, त्यानंतर सिफिलिस आणि
Chlamydiasis, all are bacterial diseases. त्यानंतर genital herpes, genital warts are viral diseases. Also there is an AIDS or the HIV, it is also viral disease. And trichomoniasis, it is an protozoan disorder. So this is about the common sexually transmitted diseases. How will you prevent it? तुम्ही ह्या डिसीजला कशा पद्धतीने प्रिव्हेंट करू शकता? So this disease you can prevent easily. तुम्ही ह्या डिसीजला easily prevent करू शकता. How you can prevent? So all persons are vulnerable to these infections. Their incidence are reported to be very high among person in the age group 15 to 24. मी तरी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की in the age group that is 18 to 25, इथे दिले 15 to 24. Preventive measures एक तर काय आहे? Avoid unusual sexual contact. काय करायचंय? Unusual sexual contact avoid करणे, or avoid sex with unknown partners or multiple partners. Second one is always use condoms during coitus. It is most important. And third one is, in case of doubt, one should go to a qualified doctor for early detection and get complete treatment if diagnosed with disease. So this is about the sexually transmitted diseases. Now next one is the drug and alcohol abuse. तुमच्या समोर सध्याला जे चित्र दिसत आहे तुम्ही पहा, हे 3 फोटो एकाच व्यक्तीचे आहेत, एकच लेडी आहे, एज 33, एज 37 आणि 39. दिस इज अन विक्टिम ऑफ ड्रग अब्यूज. मी सुरुवातीला हे पिक्चर तुम्हाला याच्यामध्ये दाखवतोय की काय अफेक्ट असेल ड्रग किंवा अल्कोहोल अब्यूजचा. आणखी एक तुम्ही फोटो पाहू शकता यामध्ये. दिस इज अन विक्टिम ऑफ स्मोकिंग. याचा तुम्ही मे 2000 चा फोटो पहा आणि नोव्हेंबर 2000 चा फोटो पहा. म्हणजे हार्डली एक 4 ते 5 महिन्यामध्ये कंडिशन काय निर्माण झालेली आहे. तर इट इज बिकॉज ऑफ ड्रग अब्यूज. तुम्ही इथं स्मोकिंग घेऊ शकता. तुम्ही हा एक विक्टिम पहा की आधी कसा आहे आणि मग नंतर कसा आहे. सो देर आर मेनी प्रॉब्लेम्स. म्हणजे एकदा की अडल्सन्स कंडिशन निर्माण झाली बॉडीमध्ये, तर अडल्सन्स कंडिशन विल बी लीड्स टू मेनी चेंजेस इन द बॉडी. मेनी चेंजेस मीन्स व्हॉट? हार्मोनल चेंजेस, देन psychological changes will be there. In between the 18 to 24 age or 15 to 24 age, काहीतरी करण्याची ॲबिलिटी त्या स्पेसिफिक व्यक्तीमध्ये किंवा इंडिव्हिज्युअलमध्ये असते. आणि या केसमध्ये काय होतं की ते काहीतरी करायला न भेटल्या कारणानं इट विल बी गोज इन टू द निगेटिव्ह कंडिशन. तर आपण निगेटिव्ह पिअर प्रेशर म्हणतो. तर अशा स्पेसिफिक प्रेशरमध्ये तो चालला जातो आणि प्रेशर त्या स्पेसिफिक प्रेशरमध्ये गेल्यानंतर ही विल बी ऑटोमॅटिकली एंटर into the drugs, alcoholism, smoking and many things. हे सगळ्या गोष्टींमध्ये तो काय होतो, ऑटोमॅटिकली एंटर होतो किंवा चालला जातो. आणि त्याचे अफेक्ट जे आहेत मग त्याच्या सेंट्रल नर्वस सिस्टम वरती पाहायला भेटतात किंवा कंप्लीट बॉडीवरती पाहायला भेटतात. ठीक आहे. तर अडल्सन्स ही जी कंडिशन आहे, दिस कंडिशन इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट पर्पज. आणि ह्याच अडल्सन्स कंडिशन मध्ये काय होतं की व्यक्ती जी आहे ती अडिक्शनच्या आहारी चालली जाते. ठीक आहे. मग व्यक्ती अडिक्शनच्या आहारी चालला गेला की मग त्याच्यामध्ये या प्रकारची कंडिशन निर्माण होते. व्हॉट इज अडल्सन्स? अडल्सन्स म्हणजे काय? हे डेफिनेशन्स या ठिकाणी महत्वाचे आहे. अडल्सन्स म्हणजे ए पिरियड अँड ए प्रोसेस. हे दोन्ही गोष्टी, ए पिरियड अँड प्रोसेस ड्युरिंग विच ए चाइल्ड बिकम मॅच्युअर. अशा केसमध्ये किंवा अशा कंडिशनमध्ये चाइल्ड काय होतो, मॅच्युअर्ड होतो in terms of his or her attitudes and belief for effective participation in the society.
मॅच्युअर्ड होतो आणि त्याचे इफेक्टिव्ह पार्टिसिपेशन नोंदवण्याचा प्रयत्न तो करतो. दिस पिरियड इज अँड 12 to 18 इयर्स. हे जे पिरियड आहे हे 12 ते 18 इयरचं आहे. म्हणजे एक प्रकारे दिस इज द कंडिशन. इन दॅट कंडिशन द पर्सन ऑर इंडिव्हिज्युअल गोइंग फ्रॉम चाइल्डहुड कंडिशन टू द adulthood condition, that is we called the adolescence. ओके. सो या केसमध्ये काय होतं की तो स्पेसिफिक चुकीच्या किंवा निगेटिव्ह थिंग्स कडे चालला जातो. मग त्यामध्ये फर्स्ट आहे दॅट इज ड्रग्स अँड अल्कोहोल अब्यूज. फ्रॉम दॅट फर्स्ट इज इट ड्रग्स. व्हॉट इज ड्रग्स? ड्रग्स a chemical substance which has a biological effect on human and animal. Drug काय आहे? It is a chemical substance which having biological effect. ज्याच्यामध्ये काय आहे? There is an biological effect on human and animal. That is a definition of drugs. Drugs commonly abused individual includes जे काही ड्रग्स कॉमनली वापरले जातात त्यामध्ये एक आहे ओपिओइड, त्यानंतर कॅनाबिनॉइड्स, देन कोका अल्कलॉइड्स. हे कॉमनली वापरले जाणारे ड्रग्ज आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये मग येणारे परत मर्चन असेल, हेरॉइन असतील, ते वेगवेगळे आहेत. ते याच्यामध्ये एक्झाम्पल्स म्हणून येतात किंवा त्याच्या टाइप्स मध्ये येतात. जर आपण प्रॉपर एज्युकेशन किंवा गायडन्स यूथला जर दिलं तर काय होऊ शकतं की एक प्रकारे सेफ गार्ड त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. प्रॉपर एज्युकेशन अँड गायडन्स वुड एनेबल youth to safeguard themselves against these dangerous behavior or behavior patterns and follow healthy lifestyle. परंतु यासाठी प्रॉपर एज्युकेशनची गरज आहे. फॅमिलीमध्ये हेल्दी एन्व्हायरमेंटची गरज आहे. फॅमिलीमध्ये फ्री एन्व्हायरमेंटची गरज आहे की ज्या कारणानं इंडिव्हिज्युअल्स किंवा युथ जे फॅमिलीमध्ये प्रेझेंट असतील ते त्यांच्या मनात काय आहे ते आपल्याबरोबर फ्रीली बोलू शकतील आणि ह्या गोष्टींच्या आहारी ते जाणार नाही. आपण वेरियस टाइप्स पाहूया ड्रग्सचे. देर आर डिफरंट टाइप ऑफ ड्रग्स. त्यामध्ये फर्स्ट आहे ओपिओइड्स. ओपिओइड ड्रग्स बाइंड्स टू ओपिओइड रिसेप्टर इन दी CNS अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. हे असं ड्रग आहे जो तुमच्या CNS मध्ये ओपिओइड रिसेप्टर्स असतात. देर इज प्रेझेन्स ऑफ द ओपिओइड रिसेप्टर्स. त्याला बाइंड होतात ॲज वेल ॲज गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. मग यामध्ये एक्झाम्पल आहे मॉर्फाईन, याला आपण स्मॅकमन म्हणतो, आणि हेरॉइन. हे दोन एक्झाम्पल्स आहेत. त्यापैकी मॉर्फाईन. मॉर्फाईन कुठून भेटतं तर मॉर्फाईन इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम लॅटेक्स. इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम लॅटेक्स, पार्ट ऑफ द प्लांट. लॅटेक्स ऑफ पॉपी प्लांट. पॉपी त्याचं सायंटिफिक नेम आहे पॅप्टावर सोमिनिफेरम. हे सायंटिफिक नेम ध्यानात ठेवा कारण यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. हा जो मॉर्फाईन आहे इट इज अन इफेक्टिव्ह सिडेटिव्ह अँड पेन किलर. म्हणजे एकेकाळी त्याला पेन किलर म्हणून वापरलं जायचं आणि यूज टू रिड्यूस पेन आफ्टर सर्जरी. सर्जरी नंतर जे काही पेन निर्माण होईल तर ते रिड्यूस करण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा. पण सध्याला त्याचं काय केलं जातंय? अबयूज केलं जातंय. त्यानंतर सेकंड वन इज अन हेरॉइन. सॉरी फॉर इंटरप्शन. सेकंड वन इज अन हेरॉइन. त्याला आपण स्मॅक सुद्धा म्हणतो. केमिकली इट इज कॉल्ड एज द डायॲसिटिल मॉर्फाईन. केमिकली याचं नाव आहे डायॲसिटिल मॉर्फाईन. आता हा जो डायॲसिटिल मॉर्फाईन जो आहे ज्याला आपण हेरॉइन म्हणतो इट इज बायटर. टेस्ट आहे त्याची व्हाईट इन कलर, ओडरलेस आहे आणि इट इज ए क्रिस्टलाइन कंपाऊंड. हा जो कंपाऊंड आहे तो क्रिस्टलाइन आहे. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये हे ऐकलेला असाल त्यामुळे मी इथं काही एक्सप्लेन करणार नाही. इट इज ऑब्टेन्ड बाय ॲसिटायलेशन. त्याला कसं ऑब्टेन केलं जातं? हा जो प्लांट तुमच्या समोर दिसतोय त्याला मॉर्फाईन प्लांट असं म्हटलं जातं. तर त्याच्यातून काय केलं गेलं? त्याला एक्स्ट्रॅक्ट केला गेलेला आहे. मग हे कसं केलं जातं? मग ॲसिटायलेशन प्रोसेसद्वारे किंवा मॉर्फाईनच्या ॲसिटायलेशनद्वारे त्याला एक्स्ट्रॅक्ट केला जातो. टेकन बाय स्नोर्टिंग अँड इंजेक्शन. त्याला कसं घेतलं जातं? स्नोटिंग, नोजच्या सहाय्याने ओढलं जातं किंवा विथ द हेल्प ऑफ इंजेक्शन बॉडीमध्ये घेतलं जातं या पद्धतीने. ऍक्ट ॲज अ डिप्रेसंट. याचं काम काय आहे? डिप्रेसंट म्हणून काम करतो. ॲज वेल ॲज स्लोज डाऊन बॉडी फंक्शन. आणि बॉडी फंक्शन स्लो करणे हे त्याचं
काम आहे. म्हणजे या केसमध्ये काय होतं, ती व्यक्ती जी असेल ती म्हणजे पूर्णपणे सुंद होते. मे बी त्याच्यामध्ये स्लिपनेस कंडिशन निर्माण होईल. इथे तुम्हाला एक स्ट्रक्चर पण दिसतोय, ते हेरोईनचं स्ट्रक्चर आहे. व्हिडिओ स्टॉप करून तो स्ट्रक्चर पहा, चांगल्या पद्धतीने समजून घ्या. खरं तर स्ट्रक्चर काढण्यासाठी येत नाही एक्झामिनेशन मध्ये, परंतु स्ट्रक्चर दिला जातो आणि तो स्ट्रक्चर तुम्हाला ओळखायचा आहे. त्यानंतर आफ्टर हेरोईन नेक्स्ट वन इज म्हणजेच आफ्टर ओपिओइड्स सेकंड वन इज कॅनाबिनॉइड्स. कॅनाबिनॉइड्स केमिकल विच इंटरॅक्ट विथ कॅनाबिनॉइड रिसेप्टर, यांचे सेपरेट रिसेप्टर असतात ब्रेन मध्ये, त्यावरूनच त्याला नाव दिलं जातं. मग इट इज अ केमिकल विच इंटरॅक्ट विथ कॅनाबिनॉइड रिसेप्टर प्रेझेंट इन द ब्रेन. नॅचरल कॅनाबिनॉइड्स जे आहेत ते कॅनाबिस सटायवा, हे प्लांटचं पिक्चर तुम्हाला इथे दिसतंय किंवा डायग्राम तुमच्या समोर तुम्हाला दिसत असेल, तर हा कॅनाबिस सटायवा ह्या प्लांटची, हा प्लांट जो आहे तो कॅनाबिस सटायवा आहे आणि त्याच्या इन्फ्लोरोसन्स मधून त्याला ऑब्टेन केलं गेलेलं आहे. ठीक आहे. कॅनाबिनॉइड्स मध्ये डिफरंट टाइप्सचे ड्रग्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. त्यामध्ये एक आहे मर्जुआना, एक आहे हशिश, एक आहे गांजा आणि एक आहे चरस. त्यापैकी तुम्ही गांजा आणि चरस हे नाव ऐकलेले आहेत, परंतु मर्जुआना हशिश ऐकलेलं नसेल. तर दोन्ही त्याच्यामध्ये दीज आर द 4 प्रोडक्ट्स ऑफ कॅनाबिनॉइड्स. किंवा हे जे प्लांट आहे त्या प्लांटच्या व्हेरियस पार्ट मधून त्यांना एक्स्ट्रॅक्ट केला जातो. समजा मर्जुआना असेल तर फ्लावरच्या टॉप वरून त्याला एक्स्ट्रॅक्ट केला जातो. हशिश असेल तर लीव्ज मधून एक्स्ट्रॅक्ट केला जातो आणि गांजा आणि चरस जर असेल तर रेझिन्स मधून एक्स्ट्रॅक्ट केला जातो. ठीक आहे. हे सगळे कॅनाबिस प्लांटचे पार्ट आहे. ठीक आहे. कसं घेतलं जातं म्हणजे जे ड्रगिस्ट जे असतात, ड्रग घेणारे लोक ते कसं घेतात, मग बाय इनहेलेशन, इनहेल करून नोज थ्रू, आणि ओरल इंजेक्शन म्हणजे खाऊन, या पद्धतीने घेतात. त्यानंतर अफेक्ट्स कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम, याचं मेन काम काय आहे, तर हे काय करतं, तुमची कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम अफेक्ट करतो. म्हणजे खूप मोठं काम आहे. काही सीएनएस वरती अफेक्ट करतात, जसं आपण ओपिओइड्स बघितलं तर तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती अफेक्ट करत होतं, आणि ही कशावरती करतं, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम वरती अफेक्ट करतं. स्पोर्ट पर्सन मोस्टली याच प्रकारचे ड्रग्स घेताना पकडले गेलेले आहेत. म्हणजे मोस्टली दे कॉट अब्युजिंग दीज ड्रग्स, दॅट इज कॅनाबिनॉइड्स. आणि रिसेंटली जितके पकडले गेले ते कॅनाबिनॉइड्स घेतानाच पकडले गेले. त्याचं कारण असं आहे की ऍक्टिव्हिटी बॉडीमध्ये काय होते, इन्क्रीज होते. त्यानंतर द नेक्स्ट वन इज कोका अल्कलॉइड्स. त्याला आपण कोकेन सुद्धा म्हणतो. वी ऑल्सो कॉल्ड इट कोकेन. कोकेन तुम्ही काही मूवीज मध्ये किंवा फिल्म मध्ये ऐकलेलं असाल. त्याच्या शेजारी तुम्हाला प्लांटचं चित्र दिसतं आहे, तर हे जे चित्र आहे तो कोकेन प्लांट. त्याला दुसरं नाव आहे कोका प्लांट. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी कोक. त्याला आणखीन एक नाव आहे क्रॅक, आणि सायंटिफिक नेम आहे एरिथ्रोझायलॉन कोका. असे व्हेरियस नेम त्याचे आहेत. म्हणजे सगळी नेम, सगळी जितकी नावं आहेत ते ध्यानात ठेवा. एरिथ्रोझायलन कोका हे त्याचं सायंटिफिक नेम, हे महत्वाचं आहे ध्यानात ठेवण्यासाठी. हे काय करतो, तर इंटरफेअर्स विथ द ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूरोट्रान्समीटर डोपामाइन. प्रश्न विचारलाय नीट मध्ये, डोपामाइन ची ऍक्टिव्हिटी इंटरफेअर करणारा कोणता ड्रग आहे, असा इंग्रजीमध्ये प्रश्न विचारला, मराठीमध्ये बोललोय, तर असा प्रश्न विचारलेला आहे नीट मध्ये. तर तो कोका अल्कलॉइड आहे किंवा कोकेन आहे. याला कशा पद्धतीने घेतलं जातं, बाय स्मोकिंग. ज्या पद्धतीने आपल्याकडे बिडी सिगारेट वगैरे घेतात त्याच पद्धतीने याला पण घेतलं जातं. हे काय करतं, तर स्टिम्युलेट द सीएनएस, तुमची सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट करण्याचं काम करतं. इवन इंड्यूस युफोरिया अँड इन्क्रीज एनर्जी. युफोरिया इंड्यूस करतो, ठीक आहे, म्हणजे भीती घालवतो. आणि सेकंड थिंग इज इन्क्रीज एनर्जी, आपली एनर्जी काय करतो, तो वाढवतो. म्हणजे एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी आधी हे ड्रग वापरलं जायचं, पण जास्त प्रमाणामध्ये घेतलं गेलं तर ॲडिक्शन मध्ये चाललं जातं. याचं जर हायर डोस जर घेतलं तर हॅल्युसिनेशन होतं. हॅल्युसिनेशन म्हणजे काय, की एखादं इव्हेंट, एखादी व्यक्ती किंवा काही स्पेसिफिक थिंग हे कंटिन्युअसली आपल्या माइंड मध्ये फिरत राहतात. तो फक्त त्याचीच आठवण काढत राहतो. ही थिंकिंग अबाउट ओनली दॅट स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल or specific event or whatever that. Okay, that is called as a hallucination. Hence hallucination is because of
coca alkaloid or cocaine. Now fourth one, that is hallucinogens. तसं कोका सेपरेटली हॅल्युसिनोजन मध्ये येतं, पण सेपरेट काही हॅल्युसिनोजेनिक सबस्टन्सेस आहेत ज्यांचा वापर ड्रगिस्ट किंवा ड्रग यूज करणारे, अब्यूज करणारे लोक त्याचा वापर करतात. मग आता याच्यामध्ये दोन प्लांट आहेत, एक अट्रोपा बेलाडोना आणि दुसरं आहे दतुरा स्पेसिस. दतुरा म्हणजे तुमचं धोत्रा आणि अट्रोपा बेलाडोना त्यासारखाच आहे, फक्त त्याचे फ्लावरचे कलर जे आहेत ते पिंकिश आहेत. तर हे जे प्लांट आहेत हे प्लांट हॅल्युसिनोजेनिक आहे. म्हणजे जे काय हॅल्युसिनोजेन्स असतील हे हॅल्युसिनोजेन्स हे या प्लांट्सचे प्रोडक्ट आहेत. LSD लिसर्जिक ऍसिड डायइथिल अमाइड हे एक हॅल्युसिनोजन आहे, परंतु इट इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द फंगस. प्रश्न विचारलाय नीट मध्ये, एक प्रश्न विचारलेला आहे, विच हॅल्युसिनोजन इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द फंगस. आपल्याला आठवतं फक्त दतुरा प्लांट, पण नाही, एक फंगाय पण आहे ज्याच्यामधून हॅल्युसिनोजन एक्स्ट्रॅक्ट केलं गेले. दॅट इज अन लिसर्जिक ऍसिड डायइथिल अमाइड, दॅट इज LSD. फंगस त्या व्यतिरिक्त बार्बिट्रेट्स, एम्फिटामाइन्स, बेन्झोडायझेपाइन्स हे सगळे जे आहेत हे पण हॅल्युसिनोजन म्हणून वापरले जातात. हे काय करतं तर ते ट्रीट मेंटल इलनेस लाईक डिप्रेशन अँड आयसॉम्निया. हे काय करतं, हे मेंटल इलनेस ट्रीट करण्याचं काम करतं. पण जर डिप्रेशन किंवा आयसॉम्निया जर होत असेल तर इट मीन्स दॅट अब्यूज झालेलं आहे, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये घेतलं जात आहे. सो दिस इज अबाउट दी अल्कलॉइड्स, सॉरी हॅल्युसिनोजन. तुम्हाला हे माहित आहे टोबॅको. टोबॅको जो आहे मोस्ट ओरल कॅन्सर भारतामध्ये मेलमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये जर ओरल कॅन्सर जर कुठे भेटलेलं असेल किंवा ओरल कॅन्सर असेल होत असेल तर हे आहे बिकॉज ऑफ दी टोबॅको. आणि टोबॅकोचा वापर भारतामध्ये सर्वात जास्त केलं जातं ॲज कम्पेअर टू अदर पीपल ऑर द अदर कंट्रीज. ठीक आहे. मग हे जे टोबॅको आहे हे टोबॅको ओरल कॅन्सर साठी रिस्पॉन्सिबल आहे. नॉट ओनली दी ओरल कॅन्सर, मग वेगवेगळ्या पद्धतीने टोबॅको घेतला जातो. बाय स्मोकिंग पर्पजेस, बाय स्मोकिंग घेतलं जातं. लंग कॅन्सर पण होऊ शकतो, ब्रॉन्कायटिस पण होऊ शकतो, थ्रोट कॅन्सर पण होऊ शकतो, गॅस्ट्रिक अल्सर सुद्धा पॉसिबल आहे. आणि याच्यातलं कंटेंट जो आहे तो कमी प्रमाणामध्ये कंबशन होत असल्या कारणानं कार्बन मोनॉक्साईड सुद्धा स्पेसिफिक क्वांटिटीमध्ये आपल्या बॉडीमध्ये एंटर होतो. आणि कार्बन मोनॉक्साईड तुम्हाला माहित आहे की इट हॅव्हिंग दी बाइंडिंग ॲबिलिटी मोर दॅन ऑक्सिजन. कार्बन मोनॉक्साईडची बाइंडिंग ॲबिलिटी हिमोग्लोबिन बरोबर ऑक्सिजन पेक्षा काय असते, जास्त असते. आणि जर ऑक्सिजन पेक्षा जास्त असेल तर इन प्रेझेन्स ऑफ कार्बन मोनॉक्साईड द हिमोग्लोबिन बाइंड विथ दी कार्बन मोनॉक्साईड. आणि जर कार्बन मोनॉक्साईड बरोबर जर हिमोग्लोबिन बाइंड झालं तर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग इन दी बॉडी. आणि जेव्हा पॉइझनिंग होतं ना त्यावेळेस काय होतं, एकतर ऑक्सिजन स्टार्वेशन कंडिशन निर्माण होते, या व्यतिरिक्त अदर कितीतरी टॉक्सिक प्रॉब्लेम्स जे आहेत ते बॉडीमध्ये निर्माण होतात. मे बी द पेशंट कॅन बी डाय. अशा केसमध्ये पेशंट जो आहे तो डाय होऊ शकतो. ठीक आहे. म्हणून स्मोकिंग असेल किंवा टोबॅको असेल, हे चिविंग असेल किंवा त्याचा वापर करणे असेल तर हे टाळणं या ठिकाणी गरजेचं आहे. मी तुम्हाला या ठिकाणी व्हेरियस डिसीजेसची नावं सांगितलेली आहेत. आता यामध्ये लंग कॅन्सर तुम्हाला माहिती आहे. ब्रॉन्कायटिस म्हणजे काय, ब्रॉन्कायटिस म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ द ब्रॉन्काय. त्यानंतर आणखीन एक कंडिशन यामुळे निर्माण होते, दॅट इज एम्फायसेमा. ही कंडिशन आहे. एम्फायसेमा काय आहे, इट इज अ क्रोनिक डिसऑर्डर इन विच अल्व्हिओलार वॉल आर डॅमेज्ड. असं डिसऑर्डर हळूहळूपणे वाढतं आणि ज्यामध्ये काय होतं, अल्व्हिओलाय जे आहेत ना त्याचे वॉल डॅमेज होतात. हे आपण ब्रिदिंग किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेस ह्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं होतं. त्या व्यतिरिक्त हार्ट डिसीजेस सुद्धा होऊ शकतो ॲज हायपरटेन्शन. या प्रकारची कंडिशनही या ठिकाणी निर्माण होते. याचं कारण असं आहे की ब्लड वेसलच्या लुमेन मध्ये एक प्रकारे कोलेस्टेरॉल किंवा अदर कंपाऊंड वाढतात, ज्यामुळे लुमेन छोटा होतो, नॅरो होतो आणि त्यामुळे ब्लड प्रेशर हा इन्क्रीज होऊ शकतो. इंटेस्टिनल अल्सर सुद्धा पाहिलं गेलंय. इंटेस्टिनल अल्सर म्हणजे इंटेस्टाइनची इनर लाइनिंग जी आहे त्यामध्ये इन्फ्लामेशन निर्माण होणे आणि काही अदर गटच्या इरेग्युलॅरिटीज स्मोकिंगमुळे पाहिल्या
गेलेल्या आहेत. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे जे स्मोकिंग आहे किंवा टोबॅको आहे, याचे जितके काही प्रोडक्ट्स असतील, टोबॅकोचे जितके काही प्रोडक्ट्स असतील, तर त्या प्रत्येक प्रोडक्ट वरती स्टॅच्युटरी वॉर्निंग असते. हे तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे आणि ते वॉर्निंग पाहून सुद्धा लोक त्याचा वापर करतात आणि शेवटी त्याच्या अफेक्ट मध्ये चालले जातात. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी स्मोकिंग. त्यानंतर स्मोकिंग नंतर पुढे आहे अल्कोहोल, दारू, सिम्पली आपण ज्याला म्हणतो. आता हे जे अल्कोहोल आहे, इट इज ए इफेक्टिव्ह डिप्रेसंट. हा इफेक्टिव्ह डिप्रेसंट आहे, म्हणजे आपलं डिप्रेशन कमी करतो. ठीक आहे. परंतु हे तुम्हाला माहित आहे का, इट अफेक्ट दी सेंट्रल नर्वस सिस्टम. हा जो अल्कोहोल आहे हे तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टमला अफेक्ट करतो. नॉट ओनली अफेक्ट टू दी सेंट्रल नर्वस सिस्टम, इट ऑल्सो अफेक्ट टू युअर लिव्हर. हे परत तुमच्या लिव्हरवरती सुद्धा अफेक्ट करतो. तुमच्या समोर काही इमेजेस मी ठेवलेले आहेत. खालचे जे इमेज आहेत, माणूस दारू पिऊन पडलेला आहे, तर इट मीन्स दॅट इट अफेक्टेड टू दी सेंट्रल नर्वस सिस्टम. तुम्ही वरची फिगर पहा, वरचं चित्र पहा, त्याच्यामुळे तुम्हाला लिव्हरचं चित्र दिसतंय. एक हेल्दी लिव्हर दिसतोय आणि त्याच्या खाली जर बघितलं तर सिरोसिस, लिव्हर सिरोसिस झालेलं बिकॉज ऑफ द अल्कोहोल. तुम्ही दोन्हीही फिगर बघितल्यानंतर किंवा त्या ठिकाणी चित्र बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की ऍक्च्युली व्हॉट हॅपन बिकॉज ऑफ द अल्कोहोलिझम. ठीक आहे. ही सगळ्या गोष्टी सगळीकडे आहेत. तुम्ही बऱ्याच ठिकाणी जे आहेत ना, या प्रकारच्या सूचना पाहिजे असतील, तुमच्यासोबत त्या सूचना ठेवलेल्या आहेत, तरी सुद्धा लोक याच्या आहारी जातात. ठीक आहे. याचं एकच कारण म्हणजे काय, अडल्सन्स. मी तुम्हाला सांगितलं अडल्सन्स काय आहे. टीनेज म्हटलं तरी चालेल. 12 ते 19 वर्ष वयोगटातली लोक कॅन बी कन्सिडर द ट्रान्झिशनल स्टेज फ्रॉम चाइल्डहुड टू अडल्टहुड. हे जे आहेत ना, ह्या कंडिशन मध्ये अडल्सन्स इज द टाइम ऑफ बोथ डिसओरिएंटेशन अँड डिस्कवरी. काहीतरी वेगळं करण्याची इच्छा त्याच्यामध्ये असते. द ट्रान्झिशनल पिरियड कॅन ब्रिंग अप इश्यूज ऑफ इंडिपेंडन्स अँड सेल्फ आयडेंटिटी. अशा केसमध्ये व्यक्ती स्वतः विचार करतो की मी काहीतरी वेगळं करेल, म्हणजे स्वतःचं वेगळेपणा सिद्ध करण्याचं त्याच्यामध्ये एक ऑब्जेक्टिव्ह निर्माण झालेला असतो. मेनी अडल्संट अँड देअर पियर फेस टफ चॉईसेस रिगार्डिंग स्कूल वर्क, ड्रग्स, अल्कोहोल अँड देअर सोशल लाईफ. कितीतरी अडल्संट आहेत की एक प्रकारे प्रेशर निर्माण झाल्या कारणाने हे काय होतात, या थिंग्सच्या आहारी जातात. दस इट इज व्हेरी व्हलनरेबल फेज. खूप खतरनाक फेज आहे, डेंजरस आहे ऑफ मेंटल अँड फिजिओलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ अन इंडिव्हिज्युअल. ठीक आहे. तर ह्या केसेस यामध्ये पॉसिबल आहे किंवा होऊ शकतात. तर जे काही अल्कोहोल आहे, सॉरी अल्कोहोल म्हणण्यापेक्षा ड्रग्स जे आहेत, तर ड्रग अबयूजचे भरपूर इफेक्ट आहेत. म्हणजे एक प्रकार आपण म्हणूया कॉजेस. ड्रग अब्यूज, सॉरी ड्रग अब्यूज का होतो किंवा व्यक्ती त्या ड्रग अब्यूज मध्ये का चालली जाते, कारण काय आहे. फर्स्ट थिंग, क्युरियोसिटी, काहीतरी करायचं. नीड फॉर ॲडव्हेंचर अँड एक्साइटमेंट अँड एक्सपेरिमेंटेशन मोटिवेट्स चिल्ड्रन टू एक्सपेरिमेंट. आता तिथं काय करायचं की त्यालाच जर त्याला असं काहीतरी करायचं आहे ना, मग त्याच्यामध्ये ती क्युरियोसिटी निर्माण करणे, काहीतरी नवीन करण्यासाठी त्यांना इन्स्पायर करणे, मोटिवेट करणे. ठीक आहे. आणि त्या अब्यूज पासून काय करायचं, त्याला दूर जाऊन देण्यासाठी प्रयत्न करणे. द फर्स्ट यूज ऑफ ड्रग और अल्कोहोल मे बी आउट ऑफ क्युरियोसिटी अँड एक्सपेरिमेंटेशन. जे फर्स्ट टाइम वापरलं जातं ते आउट ऑफ क्युरियोसिटी असू शकतं. ठीक आहे. परंतु जसं जसं पुढे चाललं जातं, म्हणजे स्ट्रेस वाढतो, प्रेशर वाढतं. ठीक आहे. म्हणजे अकॅडमिकचं प्रेशर आहे, बऱ्याच गोष्टीचं प्रेशर आहे, तर ते काय होतं, ह्या केसमध्ये तो ड्रग अब्यूज मध्ये चालला जातो. सिग्निफिकंट रोल इन दी persuading the youngsters to try alcohol and drugs to escape facing problems. The perception among the youth that it is cool to smoke, use drugs or alcohol is also a major cause for youth to start these habits. The perception among the youth, it is cool to smoke, घेतल्यानंतर चांगलं वाटतं, सिम्पलचं मिनिंग झालं. मग काय करतो बघ ती व्यक्ती, ड्रगही घेते, स्मोकही करते, अल्कोहोलिझमही करतो. इज ऑल्सो इन ए वे ए मेजर, म्हणजे हा मेजर वे झाला याच्या हॅबिटमध्ये जाण्याचा. हे महत्वाचं कॉज. टीव्ही, मूवीज, न्यूजपेपर, इंटरनेट ऑल्सो हेल्प टू प्रमोट दीज
धिस परसेप्शन. म्हणजे तुम्ही पहा, टीव्हीवरती येणारे प्रत्येक प्रोग्राम्स त्यामध्ये ह्या गोष्टी आहेतच. म्हणजे याला पाहूनही त्याला असं वाटतं की काय नाही, घेतल्यानंतर काही होत नाही. अनस्टेबल ऑर अनसपोर्टिव्ह फॅमिली स्ट्रक्चर अँड पियर प्रेशर. म्हणजे फॅमिलीमध्ये सपोर्ट करणारा कोणी नसतो किंवा फॅमिली अनस्टेबल असते. एक प्रकारचं प्रेशर फॅमिलीमधून दिला जातो. या कारणामुळे सुद्धा इंडिव्हिज्युअल हा अब्यूज मध्ये किंवा किंवा अल्कोहोल अब्यूज मध्ये, ड्रग अब्यूज मध्ये जाऊ शकतो. पुढे पुढचा पॉइंट आहे महत्वाचा, दॅट इज अन अडिक्शन अँड डिपेंडन्स. हे एक महत्वाचं पॉइंट आहे, अडिक्शन ॲज वेल ॲज डिपेंडन्स. अल्कोहोल अब्यूज जे आहे तर किंवा ड्रग अब्यूजच्या कारणांमध्ये हे येतं. आपण आधी बघितलं क्युरिओसिटी, नीड ऑफ ॲडव्हेंचर, एक्साइटमेंट, एक्सपेरिमेंटेशन टू एस्केप फ्रॉम स्ट्रेस, अनसपोर्टिव्ह फॅमिली स्ट्रक्चर, हे सगळे पॉइंट आहेत. या व्यतिरिक्त with repetitive use of drug, alcohol, the tolerance level of receptor in our body increases and consequently they respond only to higher doses of drug or alcohol. This is called as addiction. हे जास्त प्रमाणामध्ये जर घ्यायला लागलं तर काय होतं, तुमच्या बॉडीमध्ये किंवा ब्रेनमध्ये असलेले जे रिसेप्टर्स आहेत, मी तुम्हाला सांगितलं ओपिओइड रिसेप्टर आहे, कॅनाबिनॉइड रिसेप्टर, सेपरेट रिसेप्टर आहे, त्याची गरजही बॉडीला आहे एका स्पेसिफिक अमाऊंटमध्ये. पण जर समजा वापर जास्त व्हायला लागला तर त्या रिसेप्टरला सुद्धा जास्ताची गरज पडते. आणि जेव्हा जास्त घेण्याची गरज पडते तेव्हा काय होतं, मग आता तो अडिक्शन मध्ये चालला जातो. इफ द रेग्युलर डोस ऑफ ड्रग ऑर अल्कोहोल इज अब्रप्टली डिस्कंटिन्यूड, जर त्याला डिस्कंटिन्यू केलं गेलं रेग्युलर डोसला, दी बॉडी मेनिफेस्ट कॅरेक्टरिस्टिक अनप्लेझंट विथड्रॉल सिम्पटम्स. मग बॉडी अबनॉर्मल कॅरेक्टरिस्टिक्स दाखवायला लागते. इवन काही अदर सिम्पटम्स सुद्धा बॉडीवरती दिसायला लागतात, ज्यामध्ये अनॅक्झिटी असू शकते, नाउझिया मळमळ होणे असू शकतो, स्वेटिंग आहे हे असू शकतं. याचा अर्थ काय झाला की ती व्यक्ती किंवा ती इंडिव्हिज्युअल आता ड्रग अल्कोहोलच्या अधीन झाले. म्हणजे आपण त्याला म्हणूया डिपेंडन्स. त्याच्याशिवाय तो राहू शकत नाही. एक असतं अडिक्शन. अडिक्शन काय, जास्त वापर केलं, रिसेप्टर्स टॉलरेट झाले, आता जास्तची गरज पडली, हे अडिक्शन. आणि डिपेंडन्स काय, की पूर्णपणे डिपेंड झाले की त्याच्याशिवाय राहू शकत नाही. नाही केलं किंवा नाही घेतलं तर मग बॉडीमध्ये वेगवेगळे सिम्पटम्स निर्माण होतील, वेगवेगळे अबनॉर्मल कॅरेक्टरिस्टिक्स दिसायला लागतील. मग स्वतःला नॉर्मल कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी त्याला या प्रकारचे जे अनयुज्ड कंपोनंट आहे ते घेण्याची गरज पडते. इफेक्ट काय आहेत यांचे? ड्रग्स इफेक्ट. The immediate effect of drug or alcohol abuse are manifested as reckless behavior. रेकलेस बिहेवियर म्हणजे एक प्रकारे आपण त्याला असं म्हणू शकतो व्हायलंट असं बिहेवियर. वॅन्डॅलिझम, यालाही आपण व्हायलंट कंडिशन म्हणतो. एक्सेस डस कॅन लीड्स टू कॉमा. जर खूपच जास्त प्रमाणामध्ये घेतलं तर व्यक्ती कॉमामध्ये जाऊ शकते. अँड डेथ ड्यू टू सेरेब्रल हेमोरेज. सेरेब्रल हेमोरेजमुळे डेथही होऊ शकतो. ॲज वेल ॲज देर इज अँड रेस्पिरेटरी अँड हार्ट फेल्युअर. या कंडिशनमुळे सुद्धा डेथ होऊ शकते. म्हणजे ड्रगचे इतके मोठे इफेक्ट आहेत की व्यक्ती काय होऊ शकते, डेथ सुद्धा होऊ शकते. ए कॉम्बिनेशन ऑफ ड्रग ऑर देअर इनटेक विथ अल्कोहोल लीड्स टू डेथ. कधी कधी काय होतं की काही इंडिव्हिज्युअल्स नुसतं ड्रग नाही तर त्याच्याबरोबर अदर ड्रग्स, अल्कोहोल हेही घेतात. मग जेव्हा यांचं कॉम्बिनेशन निर्माण होतं तर देर इज अन रिॲक्शन अँड इट विल बी अफेक्ट टू दी बॉडी, बट दिस अफेक्ट विल बी leads to the death. The most common warning signals of the drug alcohol abuse includes. मग तुम्ही सुरुवातीला घेत आहात, मग त्याच्या अब्यूजचे काही वॉर्निंग सिम्पटम्स तुम्हाला दिसतील. मग असं दिसत असं तर समजून जायचं की आपल्याला तिथे कुठेतरी स्टॉप करायचं आहे. एक, ड्रॉप इन अकॅडमिक परफॉर्मन्स. तुम्ही आधी टॉपला होता, आता खाली यायला लागलात. सेकंड, लॅक ऑफ इंटरेस्ट इन पर्सनल हायजीन. स्वतःच्या हायजीनकडे कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्याला चांगल्या पद्धतीने ठेवण्याचा कोणताही इंटरेस्ट नाही. थर्ड, विड्रॉल अँड आयसोलेशन फ्रॉम फॅमिली अँड फ्रेंड्स. म्हणजे एकटा राहणे, या प्रकारचं बिहेवियर त्याच्यामध्ये निर्माण होतं. फोर्थ, अग्रेसिव्ह अँड रेबिलियस बिहेवियर. कोणालाही मारू शकतो, अग्रेसिव्ह बिहेवियर आहे. त्यानंतर लॅक ऑफ इंटरेस्ट इन हॉबीज. कोणत्याही प्रकारच्या हॉबीजमध्ये त्याला इंटरेस्ट राहत नाही. चेंज इन स्लीपिंग अँड इटिंग हॅबिट. रात्रभर जागतो, दिवसभर झोपतो. चेंज इन स्लीपिंग. इटिंग हॅबिट, कधीही जेवतो.
त्यानंतर फ्लक्च्युएशन्स इन वेट, कधी जास्त होतो कधी कमी होतो. हे काही साईन किंवा सिग्नल्स आहेत. यावेळेस आपण समजून जायचं की आपल्याला काय करायचं आहे, यापासून वाचायचं आहे. आता तुम्ही त्याच्या आधी नाहीयेत, पण तुम्ही जर कोणी असं बघितलं, कोणतं इंडिव्हिज्युअल बघितलं, तर त्यामध्ये या प्रकारच्या थिंग दिसत आहेत, जी मी तुम्हाला 7 थिंग सांगितले. तर काय करायचं आहे, त्याला एका स्पेसिफिक एज्युकेशनची गरज आहे, किंवा आपण त्याला म्हणूया एका चांगल्या आधाराची गरज आहे, गाईडलाईनची गरज आहे. हे जर अवेलेबल झालं तर काय होऊ शकतो, तर या गोष्टींपासून दूर जाऊ शकतो. इट कॅन बी पॉसिबल. या व्यतिरिक्त काही अदर अफेक्ट, ज्याच्यामध्ये जर ड्रग इफ when the drug is taken intravenously it can leads to infection like AIDS and hepatitis. याचं कारण आहे की ज्या सिरीजच्या सहाय्याने डायरेक्ट ब्लड वेसलमध्ये हे ड्रग टाकलं जाईल, मे बी दॅट इज युज्ड बाय अनदर पर्सन अँड दॅट अदर पर्सन मे बी इन्फेक्शियस. जर जो इन्फेक्शन त्या पर्सनमध्ये असेल तो इन्फेक्शन ह्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर होऊ शकतो. म्हणून इट कॅन बी लीड्स टू द इन्फेक्शन लाईक एड्स अँड हेपॅटायटिस. मग जे काही कम्युनिकेबल डिसऑर्डर्स आहेत हे इथे होण्याचे चान्सेस. यूज ऑफ अल्कोहोल ड्युरिंग अडल्सन्स कॅन लीड टू हेवी ड्रिंकिंग इन अडल्टहुड. जर अडल्सन्स पिरियडमध्ये अल्कोहोलचा वापर केला तर मग पुढे काय होऊ शकतं, अडल्टहुड कंडिशनमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये काय करेल, तो ड्रिंक करेल, कारण सुरुवातच अडल्सन्स पिरियडमध्ये झालेली आहे. त्यानंतर क्रोनिक यूज ऑफ ड्रग्ज अँड अल्कोहोल, हळूहळू जास्त वेळ जास्त काळापर्यंत घेतलं. क्रोनिक यूज ऑफ ड्रग्ज अँड अल्कोहोल डॅमेज टू दी सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड लिव्हर. हे दोन्हीही महत्वाचे कंपोनंट आहेत आणि त्याला डॅमेज करू शकतं. ठीक आहे. काही सिम्पटम्स जे आहेत किंवा काही कॉजेस आपण पाहू शकतो इन फिमेल्समध्ये. मिसयूज ऑफ अनाबोलिक स्टेरॉइड्स. जर अनाबोलिक स्टेरॉइडचा वापर म्हणजे ड्रगचा वापर जर मिसयूज केला तर काय होईल, मस्कोलायनेशन, सॉरी याला आपण मस्कोलिनिसेशन असं म्हणतो. मस्कोलिनिसेशन म्हणजे काय, तर फिमेलमध्ये मेलचे काही कॅरेक्टरिस्टिक्स दिसणे, याला आपण म्हणतो मस्कुलेशन. म्हणजे बॉडी जी आहे ते मेल सारखी दिसते, दॅट इज वी कॉल द मस्कुलेशन. त्यानंतर इन्क्रीज्ड अग्रेसिव्हनेस, मूड स्विंग आपल्याला माहित आहे, abnormal menstrual cycles, then excess hair growth on the face and body, it is as like character of male. Enlargement in the clitoris, clitoris region जो आहे तो काय होईल, enlarge होईल. What is clitoris? Clitoris is it is region represent your genital system or above upper side of the vagina. Then deepening of the voice same as male, त्यासारखं व्हॉइस त्या ठिकाणी निर्माण होईल. जर मिसयूज ऑफ अनाबॉलिक स्टेरॉइड्स, अनाबॉलिक स्टेरॉइडचा वापर जर मेल मध्ये केलं गेलं तर काय होऊ शकतं, ऍक्ने. आता ऍक्ने हा काय प्रकार आहे, हा स्किन डिसऑर्डर आहे. समजा कधी कधी तुम्हाला स्किन वरती ब्लॅक कलरचे चट्टे दिसत असतील, पार्ट दिसत असेल, किंवा हेड रिजन वरती ब्लॅकिश व्हाईटिश कलर पार्ट दिसत असेल, वी कॉल्ड इट ऍक्ने. त्यानंतर इन्क्रीज्ड अग्रेसिव्हनेस हे होईल, डिप्रेशन आहे, रिडक्शन इन साइज ऑफ टेस्टिकल्स, टेस्टीज. त्यानंतर डिक्रीज्ड स्पर्म प्रोडक्शन, साइज रिड्यूस होते आहे टेस्टिकलची, विल बी लीड्स टू दी फॉर्मेशन ऑफ दी इफेक्ट ऑन द फॉर्मेशन ऑफ द स्पर्म्स, म्हणून काय होईल, स्पर्म प्रोडक्शन डिक्रीज होईल. त्यानंतर पोटेन्शियल फॉर किडनी अँड लिव्हर डिसफंक्शनिंग, पोटेन्शियल फॉर किडनी अँड लिव्हर डिसफंक्शन होऊ शकतं. प्रीमॅच्युअर बाल्डनेस, लवकर हेड रिजन वरचे जे हेअर्स आहेत ते निघून जाऊ शकतात. त्यानंतर एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट ग्लँड एनलार्ज होईल. प्रोस्टेट ग्लँड मी लास्ट टाइम सांगितले तुम्हाला, युरिनरी ब्लॅडरच्या खाली युरेथ्रा जातोय आणि मेलमध्ये तो युरेथ्रा युरिनरी ब्लॅडर रिजन वरती म्हणजे त्याच्या खालच्या रिजन वरती कव्हर केला जातो बाय दी ग्लँड कॉल्ड एज द प्रोस्टेट ग्लँड. त्यानंतर एनलार्जमेंट ऑफ द चेस्ट रिजन एनलार्ज होणे. तर या प्रकारचे जे काही कॉजेस आहेत हे अनाबॉलिक स्टेरॉइड्स वापरल्या कारणाने मेलमध्ये निर्माण होऊ शकतात. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना कसं प्रिव्हेंट करू शकता, हाऊ यू विल बी प्रिव्हेंट इट, तुम्ही कशा पद्धतीने प्रिव्हेंट करशाल, तर यू कॅन प्रिव्हेंट इट बाय अवॉइडिंग अंडर पियर प्रेशर. खूप जास्त प्रेशर निर्माण होत असेल, अंडर पियर प्रेशर अवॉइड करा. ठीक आहे. सेकंड, एज्युकेशन अँड काउन्सिलिंग टू फेस प्रॉब्लेम्स. जे काही प्रॉब्लेम्स
अडल्टहुड कंडिशन मध्ये किंवा अडल्सन्स कंडिशन मध्ये, अडल्टहुड नाही तर अडल्सन्स कंडिशन मध्ये निर्माण होतात, तर त्या प्रॉब्लेम्सला फेस करण्यासाठी काउन्सिलिंग आणि एज्युकेशन गरजेचं आहे. या व्यतिरिक्त स्ट्रेस याच्यावरती सुद्धा काम करण्यासाठी एज्युकेशनची गरज, अँड टू ऍक्सेप्ट द फेल्युअर ऍक्सेप्ट करण्यासाठी त्याला इन्स्पायर करणे. त्यानंतर हेल्प फ्रॉम पॅरेंट्स अँड पियर्स, जे काही जवळचे मित्र आहेत किंवा पॅरेंट्स आहेत त्यांच्याकडून मदत. कशी मदत आहे, म्हणजे एक प्रकारे फ्रेंडली एन्व्हायरमेंट गरजेचं आहे. जे काही पिअर प्रेशर निर्माण होते त्याला कमी करण्याचा प्रयत्न यांच्या थ्रू केला जाऊ शकतो, किंवा हे मिळून काहीतरी असे गमतीशीर गोष्टी किंवा एज्युकेशनल किंवा आपण त्याला म्हणूया एंटरटेनमेंट सारखी गोष्टी करू शकतात, ज्या कारणानं या प्रकारचं प्रेशर निर्माण होणार नाही. प्रोफेशनल्स अँड मेडिकल हेल्प, प्रोफेशनल मेडिकल हेल्प आपण याला सायकोलॉजिकल हेल्प सुद्धा म्हणतो, तर हे आपण करू शकतो. एक पॉइंट मध्ये राहिला होता म्हणजे अल्कोहोल किंवा अल्कोहोलिझमचे अफेक्ट्स. तसं अल्कोहोलचं अफेक्ट मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, म्हणजे जेव्हा मी अल्कोहोल पाहत होतो तर त्यावेळेस मी तुम्हाला क्लिअर केलं होतं की अल्कोहोल जो आहे तो तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम वरती सुद्धा अफेक्ट करतं, ॲज वेल ॲज इट अफेक्ट्स ऑन दी लिव्हर. मग लिव्हर वरती अफेक्ट करत असताना इन दी लिव्हर अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू ए मोर टॉक्सिक सबस्टन्स ॲसिटाल्डिहाइड. लिव्हर मध्ये गेल्यानंतर अल्कोहोल काय होतो, ॲसिटाल्डिहाइड मध्ये कन्वर्ट होतो, आणि म्हणूनच लिव्हर सिरोसिसचे चान्सेस त्या ठिकाणी असतात. अल्कोहोलचे बरेचसे प्रकार मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ब्रँडी, रम, विस्की, जिन या प्रकारचे टाइप्स अवेलेबल आहेत. या प्रकारचे वेगवेगळे जे प्रकार टाइप्स आहेत ते वेगवेगळ्या पर्सेंटेज मध्ये पीपल्स त्याचा वापर किंवा कन्झ्युम करतात. याचे काही इफेक्ट आहेत. एक तर ब्लड शुगर लेवल कमी होणे, याला आपण हायपोग्लायसेमिया म्हणतो. त्याच्यानंतर डिफरंट कंडिशन इज देअर, यामध्ये एक आहे दॅट इज अँड हायपोग्लायसेमिया. आता हायपोग्लायसेमिया काय मी तुम्हाला सांगितलं, हायपोग्लायसेमिया म्हणजे दॅट इज ब्लड शुगर लेवल डिक्रीज होणे. त्यानंतर इट ऑल्सो अफेक्ट ऑन दी सेरेबेलम, अफेक्ट ऑन सेरेबेलम. आता सेरेबेलम काय आहे, सेरेबेलम याला आपण छोटा मेंदू असं म्हणतो कधी कधी. सेरेबेलम ब्रेन स्टेम ब्रेनच्या खालचा पार्ट जो आहे ना, आपण त्याला असं म्हणूया हाइंड ब्रेनचं रिजन सेरेबेलम. आणि सेरेबेलम वरती बॉडीचं पोस्चर डिपेंड आहे, बॅलन्सिंग डिपेंड आहे, ठीक आहे. परंतु सेरेबेलम वरती अफेक्ट केलं तर म्हणून तुम्हाला दिसतात की दारू पिणारे लोक कुठेतरी गटारीत पडलेले असतील किंवा जागेवरती स्टेबल राहू शकत नाही, हलतात, पटेवर काय असेल ते. हे सगळं काय आहे, कारण सेरेबेलम वरती अफेक्ट होतो, ज्यामुळे बॉडीवरती कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन राहत नाही. मी तुम्हाला लिव्हर वरती अफेक्ट सांगितलेलं आहे, कोणत्या प्रकारे लिव्हर वरती अफेक्ट होतं. यामध्ये फॅटी लिव्हर सिंड्रोम इथे होऊ शकतो. देयर इज अन फॅटी लिव्हर सिंड्रोम, इथे चान्सेस आहे. आता फॅटी लिव्हर सिंड्रोम काय प्रकार आहे, फॅटी लिव्हर सिंड्रोम म्हणजे काय, तर फॅट ऑर दी फॅट डिपॉझिशन इनटू दी हिपॅटोसाइट्स, लिव्हर सेलमध्ये त्याचं डिपॉझिशन होतं. त्याच्यानंतर पुढची कंडिशन आहे दॅट इज अन ॲम्नेशिया. आता ॲम्नेशिया काय आहे हे तुम्ही फर्स्ट टाइम ऐकत असाल, परंतु ॲम्नेशिया म्हणजे काय, लॉस ऑफ मेमरी. ॲम्नेशिया मीन्स दॅट इज लॉस ऑफ मेमरी. या प्रकारची कंडिशन इथे निर्माण होईल. तुम्ही पहा, एखाद्यानं जर काही पिलेलं असेल तर रात्री म्हणजे दिवसा पिलंय, रात्री काय बोलला तो सकाळी त्याला आठवत नाही, ॲम्नेशिया. त्यानंतर गॅस्ट्रिटिस ही एक कंडिशन पाहायला भेटते. गॅस्ट्रिटिस याचं कारण असं आहे की अल्कोहोल तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जाते, म्हणजे एक प्रकारे गॅस्ट्रिक रिजन जो असेल म्हणजे स्टमक, तर स्टमकचे जो वॉल आहे त्यामध्ये इन्फ्लामेशन निर्माण होऊ शकतो, त्याला आपण गॅस्ट्रिटिस म्हणतो. गॅस्ट्रिटिस मीन्स व्हॉट, इन्फ्लामेशन इन द वॉल ऑफ स्टमक, ठीक आहे. आणि क्रोनिक केस जर असेल तर मे बी देर इज फॉर्मेशन ऑफ द अल्सर. अगर स्टमक मध्ये अल्सर झालेला असेल ना, तर मग ब्लडच्या स्वरूपामध्ये फिकल मॅटर बरोबर किंवा फिकल मॅटर जो आहे तो ब्लडी बाहेर पडतो. तर ही कंडिशन म्हणजे इन्फ्लामेशन झाले ही कसं कळणार, तर त्याद्वारे कळेल. या व्यतिरिक्त रेजिस्टन्स ऑफ दी बॉडी इथे सुद्धा अफेक्ट आहे. म्हणजे कसं की वेगवेगळे जे डिसीजेस आहेत तर त्या डिसीजेससाठी बॉडी रेजिस्टन्स पॉवर कमी होते, रिडक्शन इन दी रेजिस्टन्स पॉवर ऑफ दी बॉडी. आणि या व्यतिरिक्त अल्कोहोल सायकोसिस या प्रकारची कंडिशन त्या ठिकाणी निर्माण होते.
तर मी तुम्हाला इथे काही अफेक्ट्स अल्कोहोलचे दिलेत. याचबरोबर या टॉपिकमध्ये असलेले जवळपास सर्व पॉईंट्स आपण पूर्ण केलेले आहेत. आता फक्त या टॉपिकचा एकच पॉईंट आपला बाकी राहिलेला आहे, दॅट इज अँड बायोमेडिकल टेक्नॉलॉजी. आता बायोमेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे व्हेरियस टेक्निक्स, अगदी डायग्नोसिस असेल किंवा ट्रीटमेंट असेल, तर ह्या टेक्निक्स आपण इथे पाहणार आहोत. तसं ह्या टेक्निक्स सेपरेट चॅप्टरमध्ये पण होतात, पण आपण इथेच पाहणार आहोत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये. आता रिलेटेड जे काही डीपीक्यूज आहेत याच्या आधी आपण फक्त 3 डीपीक्यूज वरती डिस्कशन केलेलं आहे. पुढचे जे 3 डीपीक्यूज आहेत, डीपीक्यू 4, 5 आणि 6, हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामध्ये येणारे जितके काही प्रॉब्लेम्स आहेत ते माझ्याबरोबर शेअर तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. तर या पद्धतीने हा चॅप्टर जवळपास आपण 95% या ठिकाणी संपवलेला आहे. आणि याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही माझ्या बरोबर हे प्रॉब्लेम्स डिस्कस करू शकता. थँक्यू व्हेरी मच.